श्रीमद भगवद्गीता अध्याय 16 श्री ज्ञानेश्वरी। किंबहुना दिवस राती पुढीलांचे सुख उन्नती अनित अनित स्वार्थी प्रवेशी जे वाचून आपुल्या काजा लागी प्राणी जाताच्या अहित भागी संकल्पाची ही आडवंगी न करणे जे पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी ऐकसी जिया किरीटी ते सांगितले जे दिठे पाहो ये तैसे आणि गंगा शंभूच्या माथा पाहोनी संकोचे जेथी पार्था ते विमान्यपणे सर्वथा लाजणे जे ते हे पुढती अमानित्व जान सुमती मागा सांगितले से किते ते चिते बोलो एव इहि 26 ब्रह्मसंपदा ही वसत असे मोक्ष चक्रवर्तींचे जैसे अग्रहार होय नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थाची नीच नवी निर्विन्न सगराची दैवे गंगाची आली की गुणकुसुमांच्या माळा हे घेऊन मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा दिवसित असे ही 26 गुणज्योती ही उजळोनी आरती गीता आत्मया निज पते निरांजना आली उगळी ते निर्मळे गुण इयेची मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गतार्णवीची काय बहुवानू ऐसी अभिव्यक्ती अपैसी केले दैवी गुण राशी संपत्ती रूप आता दुःखाच्या तोटवेले दोष काट्यांचे जरी भरले तरी निजाभिधानी घाले आसुरी ते पै त्याज्य त्याच्या वया लागे जाणावी जरी अनुपयोगी तरी एका ते चांगे श्रोत्रशक्ती तरी नरक व्यथा थोरे अनावया दोषी घोरे मेळू केला ते आसुरे संपत्ती हे नाना विषवर्गो एकवटो तया नाव जैसा बासटो आसुरे संपत्तिया खाटो दोषांचा तैसा तरी तयाची असुरा दोषा माझी जया वीरा वाडपणाचा डांगोरा तो दंभो ऐसा जैसिया पुरी जननी नग्नदाविलिया जनी ते तीर्थची परिपतनी कारण होय का विद्या गुरुपदिष्ठा बोभा इलिया चोहटा तरी इष्टदा परी अनिष्ठा हेतू होती पै अंगे बुडता महापुरे जे वेगे काढी पैलतिरे ते नावची बांधिलिया शिरे बुडवे जैसे कारण जे जे जीविता ते वानिले जरी सेविता तरी अन्नची पंडू सुता होय विष तैसा दृष्टाचा सखा धर्म झाला तो फोकेरिजे देखा तरी तारिता तोची दोखा लागी होय म्हणून वाचेचा चौभारा घातलिया धर्माचा पसारा धर्मची तो अधर्म होय वीरा तो दंभुजाने आता मूर्खचिये जिभे अक्षराचा अंबुखा शुभे आणि तो ब्रह्म सभे नरिझे जैसा का माधुरी लोकांचा घोडा गजपतीही मानी थोडा का कांटिये वरिल्या सरडा स्वर्गुही नीच तृणाचे निंदने आगी धावे गगने थिल्लर बळे मीने न गनिजे सिंधू तैसा माझे स्त्रिया धने विद्यास्तुती बहुते माने ते एके दिवसीचे निपराणे अल्पको जैसा अभ्रच्छायेचिया जोडे निदैवू घर मोडे मृगांबुदे खोनी फोडे पनियाळे मूर्ख किंबोना ऐसेसे उतने जे संपत्ती मिसे तो दर्पुगा अनारिसे न बोले घेई आणि जगावेदी विश्वासो आणि विश्वासी पूज्य ईशो जगी एक तेजसू सूर्यची हा जगस्पु हे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये म्हणून जग उत्साहे याते वानू जाये की ते आई कोणी मत्सरू आहे हुगो लागे म्हणे ईश्वरा ते खाये तया वेदा विष सुये गोखा माझी त्राये भंगितसे पतंगा नावडे ज्योते खद्योता भानुची खंते किती भेने अपांपते वैरिकेला तैसा अभिमानाचे नि मोहे ईश्वराचे ही नाम न साहे बापा ते म्हणे मज हे
सवती झाली. ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू तो अभिमानी परमलंडू. रवरवाचा रूढू मार्गोची पै आणि पुढीलांचे सुख देखणीयांचे होय मिश. चढे क्रोधाग्नीचे विष मनोवृत्ती. शीत जलाची ये भेटी तातला तेलिगा आगी उठी. चंद्रोदय कोणी जळे पोटे कोल्हा जैसा. विश्वाचे आयुष्य देणे उजळे तो सूर्य उदयला देखोनी सबळे. पापिया फुटते डोळे डुडुळाचे जगाची सुख पहाट. चोरा मरणाहुनी निष्कृष्ट दुधाचे काळकुट होय व्याली. अगाधे समुद्र जळे प्राशिता अधिक जळे. वडवाग्नी न मिळे शांती कही. तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढीलांची दैवे. तव तव रोषुद नावे क्रोधू तो जाना. आणि मन सर्पाची कुटे डोळे नारांचांची सुटे. बोलणे ते वृष्टे इंगळांची. येर जे क्रिया जात ते तिखयाचे करवत. ऐसे सबाह्य खसासीत जयाचे गा. तो मनुष्यात अधमो जान पारुष्याचे अवतरण. आता ऐक खून अज्ञानाची तरी शीतोष्ण स्पर्शा. निवाडू ते नेने पाशानु जैसा. का रात्री आणि दिवसा जात्यंधूतो आगी उठला आरोगणे. जैसा खाद्य न म्हणे का परिस पाडू नेने. सोनया लोहा ना तरी ते नाना रसी. रिघोनी धरवी जैसी परी रस स्वादासी. चोखो नेने का वारा जैसा पारखे. नवेची गा मार्गा विखी. तैसे कृत्य विवेके अंधपन जे. हे चोख हे मैळ ऐसे नेनोनिया बाळ. देखते केवळ मुखेची घाली. तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी खाता बुद्धी चेष्टे. कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा तिये नामा ज्ञान. या बोला नाही आण. एवं साही दोषांचे चिन्ह सांगितले. हीच साही दोषांगी हे असुरी संपत्ती दाटुगे. जैसे थोर विषभुजंगे अंगसाने. या तिघावन्नीच्या पांते पाहता थोडे ठाय गमते. परिविश्व ही प्राणाहुते करून पुरे. धात या ही गेलिया शरण त्रिदोषी न चुके मरण. तया ती इंची दुनी जाण साही दोष हे. ही साही दोषी संपूर्णी झाली इयेची उभारणी. म्हणून या सुरी उणी संपदा नव्हे. परिक्रूर ग्रहाची जैसी मांदी मिळे एकेची राशे. का येती निंदका पासे अशेष पापे. मरणाराचे अंग पडी घाती अवघेची रोग. का कुमुहूर्ते दुर्योग एकवटते. विश्वासला आतुड विजे चोरा. शिनला सुईजे महापुरा. तैसे दोषी इही नरा अनिष्ट कीजे. का आयुष्य जातीये वेळे शेळीये सात वेऊळी मिळे. तैसी साहे दोष सगळे जोडती तया. मोक्ष मार्गाकडे ययाचा आंबुखा पडे. तेन निघोये मनोनी बुडे. संसारी जो अधमा योनीच्या पाऊटे. उतरत जो किरीटी स्थावरही तळवटे. बैसने घे हे असो तयाच्या ठाई. मिळो निसाई दोषी इही आसुरी संपत्ती पाही वाढवी जे. ऐसिया या दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी. सांगितली या चिन्ही वेगळाल्या. या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली. ते मोक्ष सुये पाहिली उखाची जाण. येरी जे दुसरी संपत्ती का आसुरी. ते मोहलोहाची खरे साखळी जीवा. परी हे ऐकोनी झणे भय घेसी ओ म्हणे. काय रात्रीचा दिने धाकू धरी जे. हे आसुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया. जो साही दोषा येया आश्रयो होय. तू तव पांडवा सांगितलया. दैवा गुणनिधी बरवा जन्मलासी. म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामी या. होनी यावे उवाया कैवल्याची या. आणि दैवासुरा संपत्तिवंता नरा. अनादिसिद्ध उजगरा रहाटीचा आहे. जैसे रात्रींच्या अवसरे
व्यापारी जे निशाचरी दिवसा सुव्यवहारे मनुष्या देखी तैसिया आपुलिया राहटे वर्तती दोन्ही सृष्टे दैवी आणि किरीटी असुरी येत देवीची विस्तारुणी दैवी ज्ञानकथानादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवे सांगितली आता असुरी जे सृष्टी तेथींची लपवू गोठी अवधानाची दिठी देपानिके तरी वाद्ये विननादो नेदी कवनाही साधो का अपुष्पी मकरंदू न लभे जैसा तैसी प्रकृती हे आसुर एकली नोभे गोचर जव एकाधे शरीर माल्हातीना मग आविष्कारला लाकुडे पावको जैसा जोडे तैसी प्राणिदेही सापडे आटोपली हे ते वेळी जे वाढी उसा तेची आतुला रसा देहाधाराचा उसा असा प्राणियांचा आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया घडले जे असुरिया दोष वृंदी तरी पुण्यालागी प्रवृत्ते का पाप विषयी निवृत्ते या जाननी याची राते तयांचे मन निगणे या आणि प्रवेशा चित्तने तू आवेशा कोश किटू जैसा जाचिन्नला पै का दिदले मागुती येईल की नये हे पुढील न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा तैसिया प्रवृत्ती दोन्ही नेनी जती आसुरी जनी आणि शौचते स्वप्नी देखती नाते काळीमा सांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षस हिमासा विटोषके परी असुरा प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मद्याची या वाढविती विधीची आस का पाहती वडिलांची वास आचाराची भाष नेनतीची ते तैसे चरणे शेळीयेचे का धावणे वारियाचे जाळणे आगीचे बलते उते तैसे पुढासुनी स्वैर आचरिते ते गा असुर सत्ये सिकीर वैर सदाची तया जरी नांगिया आपुलिया विंचू करी गुदगुलिया तरी साच बोलिया बोलती जे अपानाचे नि तोंडे जरी सुगंधा येणे घडे तरी सत्यतया जोडे असुरा ते ऐसे ते न करिता काही अंगची ओखटे पाही आता बोलती ते नवाई सांगिजेल ये रवी करे याच्या ठाई चांग ते तयासी कैसे नीट अंग तैसा असुरांचा प्रसंग प्रसंगे परिस उधवनीचे जेवी तोंड उबळी धुवांचा उभड हे जानी जे तेवी उघड सांगो ते बोल तरी विश्व हा अनादी ठाऊ येतनियंता ईश्वर राहो चव चावडिये न्याऊ अन्याऊ निवडे वेदू वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे संन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जिये ऐसी हे विश्व व्यवस्था अनादी जे पार्था ये ते म्हणती ते वृथा अवघेची हे यज्ञमूढ ठकिले यागी देवतिसे प्रतिमा लिंगे नागवले भगवे योगी समाधी भ्रमे येथ आपले निबळे भोगी जे 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 वेटाळे हे वाचो निवेगळे पुण्य आहे ना अशक्तपणे अंगिके वेगळ वेटाळी न टके ऐसा गादी जे विनविषय सुखे तेची पाप प्राण घेपती संपन्नांचे हे पाप जरी साचे तरी सर्वस्व हाता ये तयांचे हे पुण्य फळकी बळी अबळा ते खाय हेची बाधित जरी होय तरी मास या न कान होय निसंतान आणि कुळे शोधनी दोन्ही कुमारेची शुभ लग्नी मेळवी जती प्रजा साधनी हेतु जरी तरी पशुपक्षादी जाती जया मिती नाही संतत्ते तया कोणे प्रतिपत्ते विवाह केले चोरीचे धन आले तरी ते कोणासी विष झाले वालबे परद्वार केले कोढी कोणी होय म्हणून देव गोसावे तो धर्माधर्म भोगवी परी आणि परत्राच्या गावी करी तो भोगे परिपरत्र ना देवो न दिसे म्हणून ते वावो आणि करता निमेमा ठावो भोग्यासी कवनु येथ उर्वशिया इंद्रसुखे जैसा का स्वर्गलोके
तैसा चिकृमी ही नरके लोळतो श्लाघे मनोनी नरक स्वर्गो नव्हे पाप पुण्य भागो जे दोही ठाई सुख भोगो कामाचा चितो या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती ते जन्मे आघवे जग आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठे परस्पर द्वेषे कामचिनासे एव काम वाचुनी काही जगा मूळची आन नाही ऐसे बोलती पाही असुरगाते आता असो हे किडाळ बोली न करू पघळ सांगताची सफोल होत सेवाच्या आणि ईश्वराची आखंती नुसधियाची करीती चांथी हे ही नाही चित्ते निश्चय एकू किंबहुना उघड अंगी लावून या पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी ते वेळी स्वर्गा लागी आदरू का नरकाचा अडधरू या वासनांचा अंकुरू जळून गेला मग केवळ ये देह खोडा अमेध्योदकाचा बुडबुडा विषय पंखी सुहाडा बुडाले गा जे आटावे होती जळचर तै डोही मिळती ढिवर का पडावे होय शरीर तै रोगा उदय जने केतुचे जैसे विश्वा अनिष्ठोद्देशे जन्मती ते तैसे लोकाटू विरुढलिया अशुभ फुटती तै ते कोंभ पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते आणि मागा पुढा जाळणे वाचुनी आगी काही नेणे तैसे विरुद्धची एक करणे भलते या परितेची गा करणे आदरिती संभ्रमे जेने तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवासू तरी जाळ पाणी न भरे आगी इंधने न पुरे तया दुर्भरांची ये धुरे भुकाळू जो तया कामाचा ओलावा जीवी धरुणी पांडवा दंभमानाचा मेळविते मातलिया कुंजरा आगळी झाली मदिरा तैसा मदाचा ताठा तवजारा चढती अंगी आणि आग्रहा तो चिठाओ वरी मौंढ्या ऐसा सावाओ मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा जी ही परोपतापू घडे परावा जीव रगडे तीही कर्मी होनी गाढे जन्मवृत्ती मग आपुले केले फोकारिती म आणि जगाते धिक्कारिती दिशा दिशी परत पसरिते स्पृहा जाळ ऐसे निगा आटोपे थोरी ये जाणीती पापे धर्मधेनु खुरपे सुटले जैसे याची एका आयती तयाची या कर्म प्रवृत्ती आणि जिनिया ही परवते वाहते चिंता पाताळाहुनी निम्न जियेची ये उद्दिचिये साने गगन जे पाहता त्रिभुवन अनुहीनो हे ते योगपटाची भवनी जीवी अनियम चिंतवनी जे सांडुनेने मरणी वल्लभा जैसे तैसी चिंता अपार वाढविती निरंतर जीवी सुनी अपा असार विषयाधिक स्त्रिया गायले ऐकावे श्रीरूप डोळा देखावे सर्वेंद्रिय अलिंगावे श्रियेतेची कुरवंडी की जे अमृते ऐसे सुख श्रिये परवते नाहीची मनोनी चित्ते निश्चयो केला मग तयाची श्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभागा परवतेही आमिष कवळो थोरीत आशा न विचारिता गिळी मासा ऐसे की जे विषयाशा तयासी गा वांछित तव न पवते मग कोरडीयेची आशेती संतती वाढवू होते कोशकिडे आणि पसरीला अभिलाषो अपूर्ण होय तोची दोषो एवं कामक्रोधाहुनी अधिको पुरुषार्थो नाही देहा खोलने रात्री जागोवा ठाणांतरिया जैसा पांडवा अहोरात्री हे विसावा भेटेची ना तैसी उंचवनी लोटिले कामे नेहटती क्रोधाचेची ढेमे तरी रागद्वेष प्रेमे नमाती केही ते विंची जीवीची या हवा विषय वासनांचा मेळावा केला परी तो भोगावा अर्थे की ना मनोनी भोगावया जोगा पुरतार्थू पैगा अनावया जगा झोंबती सैरा एका ते साधुनी मारिते एकाची सर्वस्वे हारिती
एका लागी उभारिते अपाय यंत्रे पाशिके पोती वागुरा सुनी ससाने चिकाटी खोचरा घेऊन निघते डोंगरा पारधी जैसे ते पोसावया पोट मारुनी प्राणियांचे संघाट आणि ती ऐसे निकृष्ट तेही करीती परक प्राणघाते मेळवीती वित्ते मिळाल्या चित्ते तोषणे कैसे म्हणे आजिमिया संपत्ती बहुतेकांचिया आपुल्या हाती केलिया धन्यो नामी ऐसा श्लाघो जव जाये तव मन आणि काही वाहे सवेची मने पाहे आणि कांचेही आणू हे जे तुले असे जोडिले तयाचेनी भांडवले लाभा घेन उरले चराचर हे ऐसे निधना विश्वाचिया मीची होईन स्वामिया मग दीठ पडे तया उरोने दी हे मारिले वैरी थोडे आणि काही साधीन गाढे मग नांदेन पवाडे एकलाची मी मग माझी होतील कामारी ते वाचून ये रे मारे किंबहुना चराचरे ईश्वरू तो मी भोगभूमीचा राहो आजी सर्व सुखाची ठाओ म्हणून इंद्रुही वाहो माते पाहुनी मी मने वाचा देहे करीते कैसे नोव्हे के मज वाचुनी आहे आज्ञा सिद्ध आन तवची वळिया काळू जवन दिसे मी अंतर बळू सुखाचा किरणी खिळू रासी वामीची कुबेरू आतिला होये परी तो नेने माझी सोये संपत्ती मज सम नव्हे श्रीनाथाई माझी या कुळाचा उजाळू का जाती गोतांचा मेळू पाहता ब्रह्मई हळू कुणाची दिसे म्हणून मिरवेती नावे वाया ईश्वरादी आघवे नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी आता लोपला विचारू त्याचा करीन मी जीर्णोद्धारू प्रतिष्ठीन परमारू यागवरी माते गाती वानिती नटनाचे रिझविते तया देईन मागते तो येते वस्तू माझिरा अन्नपाणी प्रमदांच्या अलिंगनी मी होईन त्रिभुवनी आनंदाकारू काय बहु सांगो ऐसे ते आसुरी प्रकृती पिसे तुरंबेती आसोसे गगनवळे तिये ज्वराचे नि आटोपे रोगी भलतैसी जल्पे चावळती संकल्पे जाणते तैसे अज्ञान आतुले धुळे मनोनी आशा वाहटुळे भोवंडी जती अंतराळी मनोरथांच्या अनियमाषाढ मेघ का समुद्रोर्मी अभंग तैसे कामिती अनेक अखंड काम मग पै कामनाची तया जीवी झाल्या वेलरिया वोर पिली कांटिया कमळे जैसे का पाषाण चित्तया माथा हांडी फुटली पार्था जीवी तैसे सर्वथा उठके झाले तेव्हा चढतीये रजनी तमाची होय पुरवणी तैसा मोह अंतकरणी वाढोची लागे आणि वाढे जवजव मोह तव तव विषाई राहो विषय तेथ ठाऊ पातकासी पापे आपले निथावे जव करीती मिळावे तव जिताची आघवे येती नरका म्हणून निघासुमते जे कुमनोरथा पाळिते ते आसुर येती वसते तया ठाया जेत असी पत्र तरुवर खदिरांगाराचे डोंगर तातला तेली सागर उतताती जेथ यातनांची श्रेणी हे नित्य नवी यम जाचनी पडती तिये दारुणी नरकलोकी ऐसे नरकाची सेले भागी जे जे जन्मले तेही देखो भुलले यजिती यागी ये रवी यागादिक क्रिया आहानतेची धनंजया परिविफळती आचरोनिया नाटकी जैसे वल्लभाचिया उजरिया आपण या प्रतिकुश्रिया जोडोनी तोषती जैसिया अहेवपणे तैसे आपण या आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वे तेने मग लवो नेनती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उदवले आकाशे शिळाराशी तैसे आपुले बरवे आपणची रिझती जीवे तृणाही हुनी आघवे मानिती नीच वरी धनाची मदिरा माजुनी धनुर्धरा
कृत्याकृत्य विचारा सवते केले जया अंगी आयती ऐसी तेथ यज्ञाची गोठी कायसी तरी काय काय पिसी न करीती घा म्हणून कोणे एके वेळे मौंढ्यमद्याचे नि खब्बळे यागाची हिटवाळे आदरिती ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन समृद्धी आणि तयासी तव विधी द्वंद्वची सदा देवा ब्राह्मणाचे नावे आडवारे नही नोहावे ऐसे आथी तेतल यावे लागे कवना पै वासुरुवाचा भोकसा गायी पुढे ठेवणी जैसा उगा ना घेती क्षीर रसा बुद्धिवंत तैसे यागाचे नावे जग वावुनी हावे नागविती आंघवे अहेरावारी ऐशा काही आपुलिया हो मिती जे उजरिया तेने कामिती प्राणिया सर्वनाशू मग पुढा भेरी निशान लावणी ते दीक्षितपण जगे फोकारित्यान वाओ वाओ तेव्हा महत्वे तेने अधमा गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिधले तमा काजळाचे तैसे मौंढ्य घनावे औध्यत्व उंचावे अहंकारू दुनावे अविवेकूही मग तुझे याची भाष नुरवावया निशेष बळी हे पणा अधिक होय बळ ऐसा अहंकार बळा झालया एक वळा दर्पसा गुरु मर्याद वेळा सांडुनी उते मग ओसंडले निदर्पे कामाही पित्त कुरूपे तया धगी सैंग पळी घिप्पे क्रोधाग्नी तो तेत उन्हाळा आगी खरमरा केला तुपाचिया कोठारा लागला निवारा सुटला जैसा तैसा अहंकारू बळा आला दर्पू काम क्रोधी गुढला या दोहींचा मेळू झाला जयांच्या ठाई ते आपुलिया सवेसा मग कोणी कोणी हिंसा या प्राणिया ते विरेशा न साधिती गा पहिले तव धनुर्धरा आपुल्या मांस रुधिरा वेचू करीत अभिचारा लागोनिया तेत जाळीती जिये देहे या माझी जो मी आहे तया आत्मया मज घाई वाजती ते आणि अभिचार की तिहे उपद्रवी जे जेतुले काही तेत चैतन्य मी पाही सिनू पावे आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे तया टाके इटाळे वैशून्याची सत्यानी सत्पुरुष दानशीळ याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे ये माझी निजाची धामे निर्वाळली होम धर्मे श्रौतादिकी तया द्वेषाचे निकाळ कुठे वासटोनी तिखटे कुबोलांची सदटे सुती कांडे ऐसे आघवाची परे प्रवर्तले माझ्या वैरे तया पापिया जे मी करी ते ऐक पा तरी मनुष्य देहाचा तागा घेऊनी रुस्ती जे जगा ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी जै क्लेश गावींचा उकरडा भवपुरीचा पानवडा ए तमो योनी तया मूढा वृत्तीची दे मग आहाराचे नावे तृणही जेथ नुगवे हे व्याघ्र वृश्चिकाडवे तैसिये करी तेथ क्षुधादी दुःखे बहुते तोडोनी खाती आपण याते मरमरो मागुते होताची असती का आपला गरळ जाळी जाळी ती अंगाची पै दळी ते सर्पची करी बिळी निरुंधला परी घेतला श्वासु गाये येतुले नही मापे विसावा तया नाटोपे दोजनासी ऐसे निकल्पांची या कोडी गणिता ही संख्या थोडी ते तुला वेळून काढी क्लेशोनी तया तरी तयासी जेथ जाणे तेथीचे हे पहिले पेने हे पावनी ये रे दारुणे न होती दुःखे हा ठायवरी चोरी संपत्ती ते आसुरी अधोगती अवधारी जोडिली तीही पाठी व्याघ्रादी तामसा योनी तो अळुमाळू ऐसा देहाधाराचा उसासा आथी जोही तोही मी ओल्हावा हिरे मग तमची होती एक सरे जेत गेले अंधारे काळवंडी जे जयांची पापा चिळसे
नरक घेसी विवसे शीन जाय मूर्छे शिने जेने मळू जेने मैळे तापूत जेने तोळे जयाचे निनाव सळे महाभय पापा जयाचा कंटाळा उपजे अमंगळा विटाळू ही विटाळा बिहे जया ऐसे विश्वाचे या ओखटया अधमजे धनंजया ते होती भोगुनिया तामसा योनी आहा सांगता वाचा रडे आठविता मन खिरडे कटारे मूर्खी केवढे जोडिले निरय काईसया ते आसुर संपत्ती पोषिती वाऊर जियादी धले घोर पतनाईसे म्हणून तुवा धनुर्धरा नोहा वेगातिया मोहरा जेवता वासू असुरा संपत्तीवंता आणि दंभादी दोष साही हे संपूर्ण जयांच्या ठाई हे त्यजावे हे काही मनोकीर परी काम क्रोध लोभ या तिहींचे थोंब थावे ते अशुभ पिकले जाण सर्व दुःखा पुलिया दर्शना धनंजया काढाऊ ये भलतया दिले आहाती का पापिया नरक भोगे सुवावया लागे जगे पातकांची दाटुगी सभाची हे रवरव गा तवची वरे ऐकी जती पाटांतरी जव हे तिनी अंतरी उठती ना अपायती असलग यातना इही सवंग हानी हानी नोभे हे तिघ हेची हानी काय बहु बोलो सुभटा सांगितलिया निकृष्टा नरकाचा दारवंटा त्रिशंकू हा या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा तो निरयम पुरीचा सभा सन्मानू पावे म्हणून पुढती किरीटे हे कामादी दोष त्रिपुटे त्यजावीची गाऊ खटे आघवा विषयी धर्मादिका चौही हातू पुरुषार्थाची तौची मातू करावी जे संघातू सांडली हा हे तिन्ही जीवी जव जागते तववरी निकियाची प्राप्ते हे माझे कान ऐकती देवो ही म्हणे जया आपण पे पडिये आत्मनाशा जो बिहे हे नेन धरावी हे सोये सावधू होई जे पोटी बांधोनी पाशान समुद्री बाही अंगवन काजियावया जेवन काळकुटाचे ही काम क्रोध लोभेसे कार्यसिद्धी जाणतैसे म्हणून ठाऊची पुसी ययांचा गा जै काही अवचटे हे तिकडी साखळ तुटे ऐ सुखे आपली वाटे चालो लाभे त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फेडलिया नगर त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय तैसा कामादिकी तिघे सांडिला सुख पावनी जगे संगुलाही मोक्ष मार्गी सज्जनाचा मग सत्संगे प्रबळे स्वच्छास्त्राचे निबळे जन्म मृत्यूचे निमाळे निस्तरे राणे ते वेळी आत्मानंदे आघवे जे सदा वसते भरवे ते तैसेची पाटन पावे गुरुकृपेचे तेत प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तवे खेवी आटे डिंडिमा सांसारिक हे ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करून ठाके उभा तोची एवढिया लाभा गोसावी होय ना हे ना वडोनी काही कामारिकांच्याची ठाई दाटिली जेने उडोई आत्मचोरे जो जगे सामान सकृपू हिताहित दाविता दीपू तो अमान्य केला बापू वेदुजेने न धरीची विधीची भीड न करीची आपली चाड वाढवित गेला कोड इंद्रियांचे काम क्रोध लोभांची कास न सोडीच पाळिली भाष स्वैराचाराचे असोस वळघला रान तो सुटकेची या वाहिनी मग पिओ न लाहे पाणी स्वप्नी ही ते कहाणी दुरीची तया आणि परत्र तव जाये हे कीरतया आहे परी एही कही न लाहे भोग भोगू तरी माशा लागी भुलला ब्राह्मण पानबुडा रिघाला की ते तही पावला नास्तिक वादू तैसे विषयांचे निकोडे जेने परत्रा केले उबडे तव तोची आणि की कडे मरणे नेला एवं परत्रना स्वर्गू
ना ऐकही विषय भोगू ते तके उता प्रसंगू मोक्षाचा तो मनोनी कामाचे निबळे जो विषय सेऊ पाहे सळे तया विषयो ना स्वर्गू मिळे ना उद्धरे तो या कारणे पै बापा जया आथी आपुली कृपा ते नैवेदाचिया निरोपा आनन की जय पतीचिया मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते ना तरी श्री गुरुवचना दिठी देतू जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे हे असो आपुला ठेवा हाता आथी जरी यावा तरी आदरे जेवी दिवा पुढा की जे तैसा अशेषा ही पुरुषार्था जो गोसावी हो मने पार्था मने श्रुती स्मृती माथा बैसने घापे शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे जे घेवविन ते म्हणावे विषय ही विरुद्ध ऐसिया वेदैक निष्ठा झालिया जरी सुभटा तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा पै अहितापासुनी काढिते हित देऊनी वाढविते नाही गा श्रुती परवती माऊली जगा मनोनी ब्रह्मेशी मेळवी तव हे कोणेन सांडवी अगा तुवाही ऐसेची भजावी विशेषेसी जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्र सार्थे जन्मलासी बळार्थे धर्माचे नी आणि धर्मानुज हे ऐसे ओ घेची आले आ पैसे मनोनी अनारिसे करू नये कार्य विवेके शास्त्रेची करावी पारखी अकृत्य ते कुडे लोकी वाळावे गा मग अकृत्यपणे खरे निघे ते तुवा आपुलेनी आंगे आचरोनी आदरे चांगे सारावे गा जे विश्वप्रामाण्याची मुदे आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्य होसी एवं असुरवर्गु आघवा सांगोनी तेथींचा निघावा तोही देवे पांडवा निरूपिला यावरी तो पंडूचा कुमरू सद्भावजी विंचा पुसेल तो चैतन्याचा कानी ऐका संजय व्यासाची या निरोपा तो वेळू फेडिला तया नृपा तैसा मी ही निवृत्ती कृपा सांगेन तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने के भडा होईन मी मनोनी निज अवधान मज ओळगे पसाय दान द्विजोजी सनातू होईन ज्ञानदेव म्हणे हरि ओम तत्सत श्री इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां दैवासुर संपद्विभाग योगो नाम षोडशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु।